जय श्रीराम। हनुमंताच्या कृपेने मला जे यश मिळालेलं आहे त्याच्यासाठी मी खूप त्याचा आभारी आहे हनुमानजीचे। आणि त्याचबरोबर माझ्या म्हणजे ही एक जणाची लढाई नसते, ह्याच्यात तुम्हाला तुमचे घरवाले आहे म्हणजे घरातले तुमचे जे ते आहेत, परत मित्र माझे मित्र मयंक बालगुडे त्यांनी मला आज खूपच त्यावेळेस हेल्प केलेली, निगडे भोसले तसेच माझे इथले गावातले पण बंधू शुभम नलवडे म्हणा, हे दिलीप दादा, परत आमचे विलास भाऊ यांचा आधीपासून आदर्श घेत, त्यात आमचे सर यांनी आधीपासूनच एक गोष्ट शिकवली की बाबा तू स्वतःच्या पायावर उभा राहा, आपल्याकडे काही असू देत पण तू तुझं शिक्षण असं ठेव की तुला आयुष्यात परत कुठं मागे वळून बघायची गरज नाही लागली पाहिजे। एकही चुकीची गोष्ट न करता त्यांनी म्हणजे बाहेर कुणीही काही सांगू द्या, त्यांनी प्रत्येक वेळेस आमच्यावरती प्रत्येक वेळेस विश्वास ठेवून आम्हाला बाहेर पाठवलं। अक्षरशः आत्यानी माझ्या मला 3-3 वाजता रात्रीच्या येऊन जेवायला घातलंय, का तर की मी अभ्यास करत विसरून जायचो ना जेवण करायचं वगैरे। बरंच माझ्या नातेवाईकांनी माझ्या दिदीनी मला एवढं म्हणजे माझे पेड कोर्स किती पण पैशाचे असू देत, किती मला एका गोष्टीसाठी आमच्या दिदीनी म्हणजे मी एवढं सांगतोय की नातेवाईक चांगले भेटावे ते सुद्धा तुमच्या आयुष्यात यशात असतात। आणि इथला सर्व माणूस त्या यशासाठी मानकरी आहे, कारण की सर्वांनी मला एकदा तरी कधी ना कधी ह्याचं चांगलं व्हावं बोललं असेल, त्यावेळेस त्यांच्या जीवावरती सरस्वतीचा वास झालेला असेल, त्यामुळे माझं चांगलं झालं। मी अख्ख्या गावाचे सर्वांचे आभार मानतो। थँक्यू सो मच।